हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर गाईज आज आहे माझ्या भावाचं म्हणजे किट्टूचा बर्थडे आहे. चला गाईज सगळ्यांनी वरती आपण वरती जाऊयात. वाव, किती छान डेकोरेशन केलेली गाईज. मी आताच बोलून काढले कारण की बाहेर पण व्हिडिओ काढते ते खराब होतं म्हणून. चला काय झालं गाईज, हे बघा इकडे बर्थडे सुरू झाले, डेकोरेशन केलं आहे असं. किती जण आलेले आहे बर्थडे पार्टीला. हा इथं बर्थडे गाईज बघू शकता. इथं बाकी सगळेजण बसलेले तुम्ही बघू शकता. म्हणजे पूजा करते इकडे बसलेले सारे तुम्ही करून घ्याल माझ्यासाठी. गाईज बघा आमचा बर्थडे बघ किती मस्ती करतोय. 2 वर्षाचा झालाय तो आज. गाईची श्रावण दिदी आई ते सगळेजण आलेले. गाई जा किट्टू बघा. किट्टू म्हणतो मम्माकडे जायचंय, मम्माकडे बघ असं ओरडतोय. गाई तिथं मडापा मोठी मम्मी पूजा करते. गाईज हा इथं बर्थडे बघ. गाईज सुरू झालंय. 22/10/2025 रोजी दुसरा हॅपी बर्थडे आपण करत आहोत. तर या निमित्ताने सर्वप्रथम आपण विसरण आणि 25ला ग्रहण करणार आहोत. सर्वांनी हात जोडा. गाईज बर्थडे वर बघा किती छान बसलाय ना. वेरमणी शिखा पदम समाधियामी. दुसऱ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण भगवान बुद्ध यांच्या मुखातून निनादलेली वंदना ऐकली, आव्हान सुद्धा ऐकलं. मग वाढदिवस याचा अर्थ काय झाला? आता तो मुलगा 100 वर्ष जगणार आहे, तर त्याच्या जीवनातला 1 वर्ष मायनस झालेला आहे. 99 वर्ष जीवन जगेल. पण अनेकांना काय वाटतं, वाढदिवस म्हणजे टाळ्या वाजवून, मेणबत्त्या विझून, गोडधोड खाऊन त्यांना वाटतं वाढतो की काय त्याच्या आयुष्याचा क्षण पण घटत असतो. मग ते घटलेलं आयुष्य परत मिळत नाही. तर मग आपल्याला निर्विघ्न, सुखी, संतुष्ट, दीर्घ जीवन जर प्राप्त करायचं आहे तर आपली केस कपन विधी, विद्यारंभ विधी, अन्नप्राशन विधी आपण शाळेत बालकांना पाठवतो. तर त्या बालकाच्या दुसऱ्या हॅपी बर्थडे निमित्त दुःख पत्ता, चली दुःखा भय पत्ता झाला असं मी जाहीर करतो. आता तुमच्या पद्धतीनं तुम्ही केक कापू शकता. केक कापायला जवळनं सुरू झालं आहे. गाईज केक अनबॉक्सिंग होतोय. गाईज मोठी मी ओवळती. गाईज किट्टू बघा. गाईज आता आई ओवळती तुम्ही बघू शकता. गाईज आता आंटी ओवळती. आंटी मी मॅचिंग आहे. गाईज आता केक कटिंग सुरू झाली आहे. 1 2 पण आणलंय. गाईज किट्टूच्या काळामध्ये हारबा किती मोठं झालाय. पागासारखी नको करू. हॅपी बर्थडे
हॅपी बर्थडे